देतो मी तुला पैसे, 2 काय 3 लाख देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हो, त्यांना सांग काहीही मदत लागली तर प्रिन्स आहे. सरकार खूप खूप धन्यवाद सरकार. ठीक, सांग त्यांना, नक्की सांग. शक्ती, काय झालं? चक्कर येते का तुला? ये घे पाणी, घे. नाही अगं, मी ठीक आहे. पाणी घे म्हणते ना मी तुला. एवढ्या उन्हातानाची मनमण करतेस. तुला काही झालं म्हणजे अम्मा आणि अप्पांना कोण बघणार आहे ग? घे पाणी, घे. श्रद्धा, पैसा खरंच इतका महत्वाचा आहे का ग? आज माझ्या अप्पांच्या जीवावर बेतलंय, पण पैसे नसल्यामुळे मी त्यांच्यावर उपचार करू शकत नाही. श्रद्धा, मला ना काही कळतच नाही. ह्या क्षणाला ना फक्त अप्पा बरे व्हायला हवेत ग. होती. तू शांत हो आधी. असं पॅनिक होऊन काही होणार आहे का? काही सुचणार आहे का? तू शांत हो, नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. पाणी घे. एक मार्ग आहे. चल चल आपण तिकडे जाऊया. चल. ए कुठे? पुजारी अण्णा. तू वेडी झालीस का शक्ती? हे बघ, अप्पांनी ना आधीच त्याच्याकडून पैसे घेतले होते, त्याचीच परतफेड केली नाहीये आपण. आणि त्याने घरी येऊन घातलेला राडा लक्षात आहे ना? मला नाही वाटत की अण्णा पुजारी आपल्याला पैसे देईल म्हणून. अगं, देतील की नाही माहिती नाही, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. आणि या क्षणाला ना अप्पांवर उपचार होणं खूप गरजेचं आहे. आपण लवकर जाऊया. चल चल चल. अरे असे कसे देत नाही पैसे? हात पाय मोडून टाका त्याचे. त्या घरात घुसून जे काही महागडा सामान मिळेल ते माझ्याकडे घेऊन या. व्याजाचं नंतर बघू. बोला, किती आणले तर पैसे? अण्णा, मी पैसे द्यायला नाही, पैसे मागायला आली आहे. मला पैशांची खूप गरज आहे हो. मला 2 लाख रुपये हवेत. काय 2 लाख रुपये? डोकं ठिकाणावर आहे का तुझे? आधीचं कर्ज फेडलं नाही तुझ्या बापाने, अजून तू दुसरं कर्ज मागते, तेही 2 लाख रुपये. तुझ्या आप्पाला लाज वाटते का तुला पाठवले पैसे मागायला? कर्ज फेडायची लायकी नाही तर घेता कशाला? अण्णा, अप्पांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर ते वाचणार नाहीत. त्यासाठीच मला पैसे हवेत. मला प्लीज मदत करा. मी आधीच्या कर्जाची थकबाकी करेन आणि हे नवीन 2 लाख रुपये सुद्धा पूर्ण फेडेन. कसे फेडणार तू पैसे? मोर्चे काढून? मी ऐकलंय तू कॉलेजला पण जातेस, मोर्चे पण काढतेस. हे सांग, कसे फेडणार तू पैसे? अण्णा, मी कॉलेज सोबत नोकरी सुद्धा करेन. मी सगळे पैसे परत करेन. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? तुझ्या बापावर पण ठेवला होता विश्वास. काय झाले? अजून माझे कर्ज फेडले नाही. गुन्हे पाळायला पैसे आहेत त्याच्याकडे, पण माझं कर्ज फेडायला नाहीये. मला तर आता अशी भीती वाटते की तो जर गचकला तर माझ्या कर्जाची रक्कम सुद्धा राम नाम सत्य होईल. पुजारी अण्णा, आवाज खाली. 2 लाख काय 2 रुपये सुद्धा नाही. मी ना चाल फुट. किती निर्दयी आहात तुम्ही. शक्ती जाऊ दे. चल तू. ठीक आहे, वाद नको घालूस. ठीक आहे, चल ना, नको वाद घालूस. चल. हॉस्पिटल मधून फोन. हॅलो, शक्ती नायर. हा बोलते. ताबडतोब हॉस्पिटलला या तुम्ही. काय काय झालं डॉक्टर? फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या. हो हो. शक्ती, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? अगं, हॉस्पिटल मधून फोन होता. डॉक्टरांनी ताबडतोब बोलवलंय. ही श्रद्धा, अप्पा बरे असतील ना ग? हे बघ, आप्पा बरे असतील. तू टेन्शन नको घेऊस. आपण जाऊन बघूया. चल बस. डॉक्टर, अप्पा बरे आहेत ना? काय झालंय त्यांना? हो, त्यांचा बीपी थोडा अनस्टेबल झाला होता म्हणून तुम्हाला बोलावलं. पुढच्या तासाभरात आपल्याला ऑपरेशन सुरू करावं लागेल. पैशांची व्यवस्था झाली ना?
डॉक्टर मी प्रयत्न करते, तुम्ही प्लीज ऑपरेशन सुरू करा ना. नाही नाही, तसं नाही करता येणार आपल्याला. म्हणजे मी तुमची सिच्युएशन समजू शकतो, पण ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट नाही समजून घेणार. सो तुम्हाला 1 तासात पैसे जमावे लागतील, कारण जास्त काळ त्यांना आपण व्हेंटिलेटरवर नाही ठेवू शकत. आपल्याकडे 1च तास आहे. डॉक्टर मी खरंच खूप प्रयत्न करते, पण थोडा वेळ लागतोय हो. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी बोला ना प्लीज. डॉक्टर तुम्ही ही चैन ठेवा आता, आणि बाकीचे पैसे ना आम्ही लवकरात लवकर जमा करतो. फक्त तुम्ही आपणचं ऑपरेशन सुरू करा. श्रद्धा, काही बोलू नकोस. बघ, आपणवर उपचार होणं महत्वाचं आहे की नाही आता. डॉक्टर तुम्ही ही चैन ठेवा, आम्ही बाकीचे पैसे मॅनेज करतो. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? सुशिक्षित दिसताय तुम्ही, तरी असं वागताय? अहो, हे प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे. इथे दागिने वगैरे सिक्युरिटी म्हणून ठेवले जात नाहीत. हे बघा, 1 तासात तुम्ही पैशाचा बंदोबस्त करा, नाहीतर एखाद्या ट्रस्ट कडून मदत घ्या. हो डॉक्टर, पण त्या सगळ्या प्रोसेससाठी खूप वेळ लागेल हो. तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. हे बघा, मला दुसरा ऑप्शन तर काही दिसत नाहीये. बाकी सगळं तुमच्या हाती आहे. हे बरं आहे. मगाशी म्हणाला होतात सगळं देवाच्या हाती आहे, आणि आता म्हणता सगळं आमच्या हाती आहे. अहो डॉक्टर आहात ना तुम्ही, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथे आलोय. तुमच्यासाठी तुमच्या पेशंटचा जीव महत्वाचा आहे की पैसा? हे बघा, तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. हो पण डॉक्टर शक्ती, चल तुम्ही या आता प्लीज. श्रद्धा, आपण बाहेर जाऊन बोलू. बाहेर जाऊ, चल. सॉरी. श्रद्धा, यांना माणसाच्या जीवाशी काहीच घेणं देणं नाहीये का ग? त्यांचे हात बांधले गेलेत ग. मग त्यांचा काय उपयोग? स्वतःला देवदूत म्हणवतात, मग मरणाच्या दारात उभं असलेल्या माणसाला वाचवणं कर्तव्य नाहीये का त्यांचं? एवढे पैसे कुठून आणायचे का श्रद्धा? मी चैन विकते, पुढचं पुढे बघू. नाही नाही नाही, काय करतेस? आणि तसे चैन विकून हवे तेवढे पैसे नाही उभे करता येणार. हे बघ, थोडे थोडके जेवढे होतील ना तेवढे आपण मॅनेज करू. बाकीचे बघू ना कुठेतरी. नाही नाही अगं, सकाळी अम्मा पण दागिने विकायला म्हणत होती, पण मी तिचेच दागिने विकू दिले नाहीयेत. तुझे कसे देईन? नाही नाही. मग काय असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? काही सुचत नाहीये, कसं होणार आहे? मलाही काही कळत नाहीये ग, पण आपण ना असे प्रयत्न सोडून नाही चालणार. श्रद्धा, ते डॉक्टर कुठल्या तरी ट्रस्ट बद्दल बोलत होते.